नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बलूनिंग ड्रॉइंग मधून चेकशीट तयार केल्यानंतर त्या चेकशीट मध्ये काही पॅरामीटर्स आपल्याला असे मिळतील जे मॅन्युफॅक्चरिंग साठी, इन्स्पेक्शन साठी आपल्याला फिजिबल नाहीयेत. तर असे नॉट फिजिबल असणारे पॅरामीटर्स शोधणे व त्या नॉट फिजिबल पॅरामीटर्सची एक लिस्ट तयार करणे, लिस्ट ऑफ एनजी बलूनिंग पॅरामीटर, आणि ही लिस्ट कस्टमर सोबत चर्चा करून त्या पॅरामीटरची फिजिबिलिटी आपल्याला का फिजिबल नाहीये ही मांडणे व त्यासाठी कस्टमर कडून डेव्हिएशन मागून घेणे ही ऍक्टिव्हिटी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण लिस्ट ऑफ एनजी बलूनिंग पॅरामीटर लिस्ट आउट कशी करायची हे पाहू. याचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू सिस्टमॅटिक आयडेंटिफाय, डॉक्युमेंट अँड रिझॉल्व ऑल एनजी नॉट गुड बलूनिंग पॅरामीटर्स फ्रॉम कस्टमर ड्रॉइंग बाय स्ट्रक्चर्ड रिव्ह्यू अँड प्रपोजल, ensuring error-free casting design and feasibility confirmation. सिस्टमॅटिक प्रमाणे आयडेंटिफाईड करणं, डॉक्युमेंट करणे आणि ते पॉइंट रिझॉल्व करणं. कोणतं पॉइंट्स नॉट गुड बलूनिंग मध्ये आपल्याला जे डायमेन्शन फिजिबल नाही ते सर्व पॅरामीटर कस्टमरच्या ड्रॉइंग मधले कॅप्चर करणं आणि ते रिव्ह्यू करून कस्टमर सोबत त्याचे प्रपोजल घेणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि या कामाचा आपला स्कोप क्लिअर आहे की आयडेंटिफाय ऑल न्यू टेक्निकल रिव्ह्यू अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट ड्रॉइंग रिसिव्ड फ्रॉम कस्टमर. कस्टमर कडून मिळालेले जे काही ड्रॉइंग्स आहेत त्या सर्व ड्रॉइंगचा टेक्निकल रिव्ह्यू करत असताना एनजी बलूनिंग पॅरामीटर लिस्ट आउट करणे हा आपला यामध्ये स्कोप येईल. आता ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे तर पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे टीआर इंजिनियरची की जो आयडेंटिफाय करेल असे एनजी पॅरामीटर्स, त्याचा प्रिपेअर्ड डिटेल्ड रिव्ह्यू तयार करेल आणि कन्सॉलिडेटेड एक व्हेरीफाय करून एक रिपोर्ट जनरेट करेल. इन्स्पेक्शन फिजिबिलिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटी कस्टमर सोबत तो कम्युनिकेट करेल आणि फायनल जी त्यावरती कस्टमरच्या डिस्कशन करून जो पॉइंट निघेल तो कस्टमर बरोबर इंटरॅक्शन करणं हा टीआर हेड ची ऍक्टिव्हिटी आहे. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत. पहिली गोष्ट असणार आहे बलूनिंग कस्टमर ड्रॉइंग. कस्टमरचं बलूनिंग केलेलं ड्रॉइंग आपल्याकडं पहिली गोष्ट असेल. दुसरी गोष्ट आहे फील्ड चेकशीट. जी चेकशीट आपण भरलेली आहे ती चेकशीट आपल्याला इनपुट म्हणून घ्यावी लागेल. कस्टमरचे टेक्निकल स्टँडर्ड्स आणि स्पेसिफिकेशन्स आपल्याला घ्यावे लागतील आणि कस्टमरची स्पेसिफिक रिक्वायरमेंट जर कोणती असेल तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी इनपुट म्हणून घ्यावी लागेल. तर पहिली गोष्ट आपण बघू की रिव्ह्यू ऑफ एनजी पॅरामीटर फ्रॉम चेकशीट. चेकशीट मध्ये जे एनजी पॅरामीटर आलेले आहेत ते आपल्याला रिव्ह्यू करावे लागेल. काय रिव्ह्यू करायचे? गो थ्रू इच बलूनिंग पॅरामीटर युजिंग एनजी चेकशीट. प्रत्येक बलूनिंगच्या पॅरामीटर मध्ये आपल्याला एनजी पॅरामीटर कोणकोणते आहेत हे शोधावे लागतील. टू आयडेंटिफाय फिजिबिलिटी इश्यू अगेन्स्ट कास्टिंग, मशीनिंग, इन्स्पेक्शन स्टँडर्ड्स. आणि टीआर इंजिनियर ही गोष्ट भरेल. डेव्हलपमेंट करत असताना डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ही गोष्ट भरेल. इनपुट रिव्ह्यूच्या स्टेजमध्ये ह्या गोष्टी भरल्या जातील. क्रॉस चेक पॅरामीटर करेल. प्रत्येक ज्या भरलेल्या गोष्टी असतील त्या क्रॉस चेक करतील, त्या परत रिव्ह्यू करतील. त्यामध्ये टॉलरन्स, सरफेस फिनिश, जीडीएनटी रिक्वायरमेंट ह्या रिव्ह्यू केल्या जातील. त्यानंतर सर्व लिस्ट ऑफ ऑल एनजी पॅरामीटर इन वन प्लेस. ज्या काही आपण गोष्टी काढलेल्या आहेत तर त्या सर्व एनजी पॅरामीटरच्या सर्व पॉइंट्स आपल्याला वन प्लेस मध्ये
एकत्रित करावे लागतील. कन्सॉलिडेटेड ऑल एनजी पॅरामीटर इन एनजी लॉकशीट. आपल्याकडे एक एनजी लॉकशीटचा एक फॉर्मॅट तयार केलेला आहे ज्यामध्ये या गोष्टी भराव्या लागतील. टू हॅव अ सिंगल रेफरन्स टू सेफ्टी रिव्ह्यू अँड कस्टमर कम्युनिकेशन. कस्टमर सोबत कम्युनिकेशन करत असताना या गोष्टी आपल्याला भराव्या लागत असतात आणि ही गोष्ट सुद्धा टीआर इंजिनियर भरेल. एक्सेल मध्ये हे सर्व गोष्टी आपण ज्यावेळी एक चेकशीट भरतो तर त्या चेकशीट भरत असताना एनजी पॅरामीटरचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला मिळत असतात आणि ती एक एक्सेल शीट आपल्याला ऑटो तयार मिळत असते. त्या गोष्टी एक्सेलच्या शीटमध्ये आपण या सर्व गोष्टी भरायच्या आहेत ज्यामध्ये पॅरामीटर, स्पेसिफिकेशन, इश्यू, फिजिबिलिटी रिमार्क जे काय त्या सर्व आपण तिथं भरणार. त्यानंतर डिटेल्ड रिव्ह्यू पॉइंट विथ ड्रॉइंग, स्नॅप आणि बलूनिंग. बलूनिंग केलेले जे ड्रॉइंग आहे, स्नॅप आहे, त्याच्या आधारे तो जो पॅरामीटर आहे तो आपल्याला डिटेल व्हिज्युअलाइज करायचा आहे की कोणता डायमेन्शन आहे, कोणता पॅरामीटर आहे, काय स्पेसिफिकेशन दिले आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला ऍड करायचे आहे. अँड रेकॉर्ड, चेक, ऑब्झर्वेशन, कास्टिंग, टेक्निकल रिव्ह्यू रिपोर्ट. आणि जो रिपोर्ट आहे तो आपल्याला एक फायनल टेक्निकल रिव्ह्यूचा रिपोर्ट म्हणून आपल्याला पब्लिश करावे लागेल, कस्टमर्सला आपल्याला पाठवावे लागेल. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला एक रिएक्शन प्लॅन सुद्धा करावे लागेल. तर त्या रिएक्शन प्लॅन मध्ये आपण इफ क्रॉस चेक मिसिंग, चेकशीट मिसिंग, इमिजिएटली आपल्याकडे चेकशीटच त्या गोष्टीची तयार नसेल, ती मिस झाली असेल तर आपल्याला इमिजिएटली परत बलूनिंग ड्रॉइंग पासून ती क्रॉस चेकशीट तयार करावी लागेल. एनजी पॅरामीटर एखादा असेल तर ते क्लिअर नसेल तर ती एनजी पॅरामीटर आपल्याला क्लिअर करावी लागेल. आपल्याला सीएफटी संगत डिस्कस करावे लागेल. एनपीडी हेड सोबत ते एस्केलेट करावे लागेल की एक एनजी पॅरामीटर आहे तर त्याची आपल्याला क्लॅरिटी नाही. इफ कस्टमर क्लॅरिफिकेशन नीड, कस्टमरकडून काही क्लॅरिफिकेशन घेण्याची गरज असेल तर आपल्याला ऑफिशियली तसे टेक्निकल क्युरी कस्टमरला पाठवावे लागेल की आपल्या दिलेल्या ड्रॉइंग मध्ये या थोड्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला क्लिअर नाही आहेत किंवा आम्हाला त्यामध्ये तुमच्याकडून काही डेव्हिएशन अपेक्षित आहे तर त्या गोष्टी आपल्याला द्यावी लागतील. त्यासोबत प्रपोज आपल्याला एक अल्टरनेटिव्ह द्यावं लागेल की तुमच्या एखाद्या डायमेन्शन मध्ये टॉलरन्स 0.3 आहे तर आम्हाला 0.3 ऐवजी 0.4 मिळावा, हा असा आपण एक प्रपोजल सुद्धा द्यावं लागेल. आणि ते करत असताना आपल्या प्रोसेसमध्ये काय लिमिटेशन्स आहेत हे सुद्धा कस्टमरला आपल्याला सांगणं अपेक्षित आहे. तर ही एक वर्क इन्स्ट्रक्शन आहे. तर ज्या वर्क इन्स्ट्रक्शनचा वापर करून आपण मॅन्युफॅक्चरिंग फिजिबिलिटी मध्ये आपण सांगू शकतो. तर हे काही लिस्ट आपण एक काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये ह्या ठराविक पॅरामीटर्स आहेत, अँगल्स आहे, डायमीटर आहे, डिस्टन्स आहे, ज्याचे स्पेसिफिकेशन्स आहे, ते कास्टिंग मध्ये आहे का मशीनिंग मध्ये आहे, त्याचा टॉलरन्स काय आहे आणि ते फिजिबिलिटी रिमार्क मध्ये का नॉट ओके हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता आपल्या फिजिबिलिटी रिमार्क मध्ये जाऊन पाहिलं तर या अशा पद्धतीची आपली ही शीट तयार होईल आणि या शीट मध्ये आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत की या बलूनिंग ड्रॉइंग मध्ये हे 4 बलूनिंग पॅरामीटर होते आणि या 4 पैकी 2 पॅरामीटर आपले क्लोज झालेले आहेत आणि 2 ओपन आहेत. हे एमजी पॅरामीटर आपले ओपन आहेत आणि याची लिस्ट आपल्याला अशा प्रकारची एक तयार होईल की 2 बलूनिंग नंबर 2 डायमीटर 50 mm चे स्पेसिफिकेशन आहे आणि या कास्टिंग मध्ये आहे. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला सांगावे लागेल तर हे फिजिबल का नाहीये. तर उदाहरणासाठी आपण असं म्हणतो इन ग्रीन्स अँड प्रोसेस वी आर युझिंग ISO 8062 CT9 tolerance and as per tolerance it will be plus minus 0.9 उदाहरणासाठी. तर असं आपल्याला तिथं एक लिहावं लागेल आणि याची कस्टमर कडून
आपल्याला अप्रूव्ह घ्यावे लागेल. आणि हे प्रपोजल आपण काय म्हणूयात आहे की मेक इट 0.9. मेक इट 0.9 असं आपल्याला प्लस मायनस 0.9. आता या नंतर मग कस्टमर संकट आपल्याला डिस्कशन करताना मग कस्टमर म्हणेल 0.9चं ओके ऍक्सेप्ट करेल, उदाहरणासाठी ऍक्सेप्ट करेल किंवा ऍक्सेप्ट करणार पण नाही. ऍक्सेप्ट करेल आणि प्रपोजल म्हणेल ठीक आहे 0.9 इज ओके आणि 0.9 फायनल कन्क्लुजन ओके येईल आणि या ठिकाणी हा आपला काय होईल क्लोज होईल. ड्राफ्ट मध्ये आपण म्हणू शकतो की 2 डिग्री मला 2 डिग्री नॉट फिजिबल आणि या ठिकाणी आपण प्रपोजल करू शकतो की 2 डिग्रीच्या ऐवजी मला 3 डिग्री पाहिजे आहे आणि कस्टमर आहे नॉट ऍक्सेप्टेड असेल आणि प्रपोजल कस्टमरचा असेल की इट विल रिमेन 2 डिग्री असेल तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो. मग हा पॉइंट काय झाला, फायनल कन्क्लुजन काय झालं आपलं नॉट ओके आणि हा पॉइंट आपला ओपन राहिला. मग ह्या ओपन पॉइंटच्या आधारे आपण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. मग आपल्याला आयदर 2 डिग्री ऍक्सेप्ट करून घ्यावी लागेल फायनल कन्क्लुजन मध्ये किंवा कस्टमरला 2 डिग्रीच्या ऐवजी 3 डिग्री द्यावी लागेल. मग हा पॉइंट आपण कसा क्लोज करणार आहे हा डॉक्युमेंटेड करून घेण्यासाठी आपल्याला असं लिहावं लागेल आणि मग आपल्याला हे 2 पैकी एक पॉइंट ओपन आहे, एक पॉइंट क्लोज आहे, एक पॉइंट ओपन आहे, एक पॉइंट क्लोज झालेला आहे. अशा पद्धतीने एक पॉइंट ओपन एक पॉइंट क्लोज झालेला आहे आणि आपण फायनल आपल्या इंडेक्समध्ये जाऊन पाहिलं तर लिस्ट ऑफ एनजी बलूनिंग पॅरामीटरमध्ये 2 पैकी एक पॉइंट क्लोज झालेला आहे, एक पॉइंट ओपन आहे, जो आपल्याला क्लोज कस्टमर सोबत बोलून क्लोज करून घेणं अपेक्षित आहे आणि तरच आपण पुढच्या गोष्टीला आपण जाऊ शकतो किंवा कंडिशनली ऍक्सेप्टेड सुद्धा असेल तरी सुद्धा आपण तो क्लोज करू शकतो. तर मित्रांनो आता आपण पाहिलं लिस्ट ऑफ एनजी बलूनिंग पॅरामीटर कसं आयडेंटिफाय करायचं, आयडेंटिफाय झालेले बलूनिंग पॅरामीटर कशा पद्धतीने लिहायचे आणि कस्टमर सोबत कसं आपल्याला डिस्कस करून तो क्लोज कसा करायचा, त्याचं मॉनिटरिंग कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफिकेशन कशा प्रकारे करायचं हे आपण पाहूया. धन्यवाद.